सगळ्यांनी आधी क्रोमवर जायचंय। क्रोमवर गेल्यानंतर ते टाईप करायचंय CMYKPY। ते टाईप केल्यानंतर तुमच्या समोर सगळ्यात आधी जी लिंक येईल तिच्यावर क्लिक करायचं। तिच्यावर क्लिक केल्यानंतर इंटर्न लॉग इन वर जायचं। इंटर्न लॉग इन वर गेल्यानंतर साइन अप म्हणायचं। तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा। सेंड OTP म्हणायचं। तिथे आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट येईल। तर मग लॉग इन झालेली आहे आपली आयडी। आणि जर तुमची आयडी लॉग इन नसेल तर आधार कार्ड नंबर टाकायचा। तर तुम्हाला OTP येईल। तो OTPचा ऑप्शन येईल खाली, तिथे OTP टाकायचा। त्याच्यानंतर फुल नेम मध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिक येईल। डेट ऑफ बर्थ तिथे आपली सिलेक्ट करायची, जेंडर टाकायचं, ईमेल ID टाकायची, मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा। पासवर्ड फॉर एक्झाम्पल म्हणून धुळे@123# D कॅपिटल। परत कन्फर्म पासवर्ड मध्ये परत तेच टाकायचं, D कॅपिटल धुळे@123#। सबमिट म्हणायचं। परत इंटर्न लॉग इन वर जायचं। युजर नेम म्हणजे तुमचा आधार क्रमांक तो तिथे टाकायचा। जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर फॉरगेट पासवर्ड करायचं। युजर नेम मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा। पुन्हा सेंड OTP म्हणायचं। मग एक OTP येईल, तर तेव्हा नवीन पासवर्ड क्रिएट करायचा। मग परत इंटर्न लॉग इन वर जायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा। कॅप्चर मध्ये ॲडिशन करून 6 आणि 1 7 असं करून 7 टाकायचं। लॉग इन म्हणायचं। लॉग इन म्हटल्यावर तुम्हाला एक OTP येईल। तुमचा आधारला जो नंबर रजिस्टर आहे तो, तिथे तुमचं वरती नाव दिसेल। OTP टाकायचा, व्हेरीफाय OTP म्हणायचं। ते म्हटल्यानंतर इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, माय प्रोफाईल म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। इथे तुमची पर्सनल माहिती दिसेल, आधार नंबर दिसेल, फोटो दिसेल, नाव दिसेल, जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, ईमेल ID दिसेल। ते खाली यायचं, कास्ट, तिथे तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करायची। सब कास्ट येईल। मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते स्टेटस सिलेक्ट करायचं। इथे तुमचं फादर नेम बरोबर आहे की बघायचं, आईचं नाव बरोबर आहे की ते बघायचं। अपडेट नॅशनॅलिटी तिथे इंडिया टाकायचं। धर्म हिंदू, खाली अपडेट ऑप्शन आहे, अपडेट करायचं। त्याच्यात नंतर इथे तुमचा ॲड्रेस डिटेल्स मध्ये तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा। गावाचं नाव टाकायचं।
डिव्हिजन नाशिक, डिस्ट्रिक्ट धुळे, तालुकामध्ये तुमचा जो काय तालुका असेल धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर ते टाकायचं, पिनकोड टाकायचा आणि ह्या चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तोच ॲड्रेस खाली अपडेट होतो. मग अपडेट म्हणायचं. मग ॲड्रेस डिटेल्स सक्सेसफुली येईल. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन तुमचं जे काय असेल ते सिलेक्ट करायचं. ते कशात केलंय, आर्ट, सायन्स, कॉमर्स त्याच्यात सिलेक्ट करायचं. मग तुमचं BA झालंय, BCom ते टाकायचं. तुमचा स्पेशल सब्जेक्ट कोणता होता ते सिलेक्ट करायचं. क्वालिफिकेशन स्टेटस पास, इयर ऑफ पासिंग बरोबर आहे. पासिंग इयर टाकायचं. मीडियम मराठी, इंग्लिश, हिंदी कशातून तुम्ही केलंय ते टाकायचं. मार्कशीटवर खाली पासिंग इयर असतं ते पासिंग इयर टाकायचं. बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली आहे त्याचं नाव टाकायचं. इथे नोच म्हणायचं. स्किल डेव्हलपमेंट कोर्स नो म्हणायचं. तुम्ही किती वर्षापासून महाराष्ट्रात राहताय ते टाकायचं तिथे. इथे पण नो म्हणायचं. NAPS आणि MPS त्याला नो म्हणायचं. कोणी फायदा घेत असेल त्या गोष्टीचा तर त्यांनी यस म्हणायचं, बाकीच्यांनी नो म्हणायचं. आर यू करंटली स्टडिंग मध्ये नो म्हणायचं, म्हणजे तुम्ही शिक्षण घेत नाहीये. अपडेट म्हणायचं. क्वालिफिकेशन डिटेल्स अपडेट सक्सेसफुली येईल. त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर आपला चेक करायचा बरोबर आहे का. अकाउंट होल्डर नेम मध्ये नाव टाकायचं आपलं स्वतःचं. बँक नेम टाकायचं, आपली कोणती बँक आहे त्या बँकेचं. ब्रांच सिलेक्ट करायची. IFSC कोड खाली येईल ऑटोमॅटिक, तो सिलेक्ट करायचा. अपडेट म्हणायचं. जर तुमची बँक सापडत नसेल, IFSC कोड सापडत नसेल तर त्या बँक नेम मध्ये 2-3 नावं असतात आपल्या एकाच बँकेची, तर ते दोघं तिघं सिलेक्ट करून बघायचं आपलं ब्रांच नेम आणि IFSC कोड बरोबर येतो का ते. म्हटल्यानंतर अपडेट, IFSC कोड बरोबर असेल तर अपडेट म्हणायचं. मग पुढे जायचं. डॉक्युमेंट टाईप त्याच्यामध्ये तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट
10वीचं मार्कशीट आणि तुमचं हायर एज्युकेशन जे झालंय त्याचं मार्कशीट आणि डोमासाईल हे कंपल्सरी सगळ्यांना अपलोड करायचे आहेत. त्यातलं एक सिलेक्ट करायचं, ॲड डॉक्युमेंट म्हणायचं, चूज फाईलमध्ये जायचं, ती ओपन म्हणायची, परत ॲड डॉक्युमेंट म्हणायचं. खाली तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट दिसेल, ॲड डॉक्युमेंट सक्सेसफुली. ओके म्हटलं की खाली तुम्हाला तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट दिसेल. परत तिथेच डॉक्युमेंट टाईपवर क्लिक करायचं, डोमासाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं, चूज फाईल म्हणायचं, दहावीचा सर्टिफिकेट किंवा डोमासाईल दोघांपैकी एक कोणतंही चालेल. ॲड डॉक्युमेंट म्हणायचं, परत ओके केलं की तुम्हाला तुमचं दुसरं डॉक्युमेंट्स अपडेट झालंय हे कळेल. मग तिसरं डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचं, जे काही तुमचं हायर एज्युकेशन असेल, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याच्यात परत ॲड डॉक्युमेंट म्हटलं की परत खाली तिसरं डॉक्युमेंट दिसेल. असं सगळं झाल्यानंतर परत अपडेट म्हणायचं, डॉक्युमेंट अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके म्हणायचं, चेकबॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं, अपडेट म्हणायचं, ओके म्हणायचं, ॲप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली असं येईल. परत अपडेट म्हणायचं, परत ओके म्हणायचं. धन्यवाद.